नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण हा कांदा 1 महिन्यापूर्वी लागवड केलेली आहे. तर ह्याच्या आधीच्या पाण्याला आपण तणनाशकाची फवारणी केलेली आहे आणि त्या फवारणीतून जो शेंडे करपा झालेला आहे, म्हणजे तणनाशकाचा परिणाम करप्यात झालेला आहे. आणि त्यातली त्यात हे 3-4 दिवस झालं आभाळाचं वातावरण आहे. त्याच्यामुळं जे कांद्याला पीळ पडणार आहे त्याच्यासाठी आपण फवारणी घेतो. जे आपण कांदा आणि ऊस लागवडीमध्ये जी फवारणी केली त्याच औषधाचा आपण पुन्हा वापर करणार आहेत. आपण कराटे वापरणार आहेत, कीटकनाशक, आणि साप म्हणून फंगीसाईड वापरणार आहेत, आणि बूस्टर मल्टीपॉवरचं बूस्टर एक वापरणार आहेत. त्याने जो पिळा पडलेला आहे त्याच्यावर फरक दिसन आणि जी तणनाशकाने जो अपकार झालेला आहे कांद्याला तो सुद्धा भरून निघेल. तर चला मग फवार.